मिळवून दिली। मराठीतल्या एका लेखकाने त्यांना शुभेच्छांचा सौदागर असंच नाव दिलेलं आहे। या प्रक्रियेची संपूर्ण आपण आज त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत। नमस्कार प्रसाद। नमस्कार। मला सांगा की ही गोष्ट माहिती होती की तुम्ही कविता करता। हो। शुभेच्छा पत्रावर म्हणजे ग्रीटिंग कार्ड्सवर थोडक्या शब्दामध्ये जे व्यक्त करायचं ते कवितेमध्ये द्यावं, ही पहिल्यांदा कल्पना तुम्हाला स्वतःला कधी वाटली? मला कळू लागल्यापासून कवितांचं वेड पहिल्यापासून होतं आणि माझ्या लहानपणी इंग्रजी कार्ड उपलब्ध होती आणि त्यावेळी कसं असायचं की कार्ड आपण जे घ्यायचो ते चित्र बघून घेतलं जात असे। आज मजकूर काहीच नाही, हॅपी बर्थडे किंवा हॅपी दिवाळी, म्हणजे भावना आपल्या, वेदना आपल्या, संवेदना आपल्या, गुज आपल्या मनीचं, ज्याच्यापाशी व्यक्त करायचं तो माणूस आपला आणि भाषा मात्र परकी, म्हणजे माय मोरो मावशी जोगो असा प्रकार होता। त्यावेळी माझ्या लहानपणी मला कळू लागायचं कविता करायचं तेव्हा मी माझ्या शब्दामध्ये आतला कागद घालायचो, माझी कविता आणि द्यायचो। मोठा झाल्यावरती मग हे चॅनल ओपन झालं, याला एक वाट मिळत गेली आणि त्याचं व्यावसायिकरण झालं। साधारण किती साल असेल ते? साधारण एक 97-98चा सुमार आहे त्यावेळेला। पण मग मला सांगा की त्याच्या अगोदर तुम्ही कविता संग्रह आलेले होते? हो। आता हे जे कार्ड आहेत म्हणजे मला त्याच्या प्रक्रियेत फार रस आहे, म्हणजे कसं की पहिल्यांदा तुम्ही कोणत्या प्रकारची कार्ड्स केली? सगळ्यात सुरुवातीला जी कार्ड केली ती नजीकची नाती म्हणजे इमिजिएट रिलेशन असं ज्याला इंग्रजीत म्हटलं जातं, आई वडील, बहीण भाऊ, मुलगा मुलगी, पती पत्नी आणि मित्र मैत्रीण यांच्याकरता केली। ही करण्यापूर्वी मार्केटचा आधी सर्वे केला, कारण व्यावसायिक तत्वावरती ती काढायची होती। सुरुवातीला मी माझ्या माणसाला मी माझा कागद घालून द्यायचो, पण जेव्हा एखादा व्यावसायिक बंधू आपला त्याच्यावरती हजारो रुपये त्याचे लावणार त्यावेळी सजग राहणं आवश्यक होतं। मार्केटचा सर्वे केला, इंग्रजीत काय उपलब्ध आहे, पण ते नाही जमेना। माय डॅड, धिस थिंग दॅट थिंग, भाषा आपली वेदन, मला चिमटा कळलं तर मी आई म्हणतो, मम्मी म्हणत नाही। मग जेव्हा आपल्या नात्यात लिहायचं होतं तेव्हा मी त्या नात्यामध्ये शिरलो। आता मला माझ्या वडिलांबद्दल मला थेट रसिकांचे प्रतिक्रिया मिळू लागल्या, प्रतिसाद। कार्ड पाहिले, छान आहे तो, छान आहे तो, पेपर मधून कोणीतरी लिहू लागलं त्याच्यावरती, काही पत्रकारांनी उचलून धरली, त्यांच्याकरता ही कल्पना नवी होती। तर ह्याचं रसिकम एवढं श्रेय मी ह्याला साधारण कालावधी किती जायला लागला पहिलं यश चाखायला? 1-2 महिन्यात। 1-2 महिन्यात मार्केटमध्ये मराठी कार्ड प्रस्थापित झाली, लगेच पुन्हा दुसऱ्या सेटचा डिमांड आला, मग दर महिन्याला मराठी कार्डांची मागणी येऊ लागली, ती वाढू लागली। मग त्यानंतर नुसते वाढदिवस नाहीत, त्यानंतर मग आपले सण आले, दिवाळी आली, न्यू इयर आलं, नवीन वर्ष, संक्रांत, सगळं आलं। त्यानंतर मार्केटमध्ये जी कार्ड उपलब्ध नाही, जे कन्सेप्ट नव्हते ते सुद्धा, म्हणजे डोहाळे जेवणाचं कार्ड पाहिजे। अलीकडे आता मी मृत्यूचं म्हणजे सांत्वन पत्र लिहिलं मी। बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या मृत्यू कुठे झाला असेल तर आपण समाचाराला जातो, पण काय बोलायचं तोंडातून शब्द सुचत नाही। मग त्याकरता आता नवीनच कार्ड मार्केटमध्ये आलं, जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर मोक्ष आहे, त्यांच्या व्रतस्थ जीवनाची याला पूर्ण साक्ष आहे, ते सुद्धा कार्ड छान चाललंय। पण मला सांगा आता ह्या संपूर्ण पार्श्वभूमीवर जी प्रेमाची कार्ड आहेत की चिठ्ठी देऊ का नको देऊ, काय लिहू त्या चिठ्ठीत, हे सगळे प्रश्न एका दणक्यात सोडवणारे जे प्रेमासंबंधीचं कार्ड आहे ते कधी लिहिलं तुम्ही पहिले? प्रेमाचं कार्ड कधी व्यक्तिगत आयुष्यात मी कधी लिहिलं हे गुपित आहे, लिहितच आलेला आहात का कायम? तर ते मी सांगत नाही तुम्हाला, ते माझ्यातलं नाही, ज्यानं लिहिलं असेल त्यांच्यातलं गुपित आहे। पण जाहीर सांगतो, तू नको म्हटलंस तरी मला पक्क ठाऊक असतं, आपलं हे नातच तसं हळवं आणि भाऊक असतं। मला कधीच कळून चुकलंय, आत गुलाब रुजला आहे, आभाळ कोरडं दिसलं तरी आत पाऊस भिजला आहे, बरं का? किंवा विफल प्रेम, डोळ्यामध्ये वादळ आणि उरावरती घाव आहे, त्याच्या आत डबडबलेलं वेदनांचा गाव आहे, तिथले लाल गुलाब पाहून माणसं फसतात चढदिशी, तिथे माझी स्वप्न गेलीत माझ्या डोळ्यात देखत फाशी। हे तर कॉलेज तरुणांमध्ये फार लोकप्रिय झालं। त्यानंतर नुसतं नाही तर काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह मार्केटला देत जायचं, म्हणजे मार्केटमध्ये काही ताजं काय चाललंय मार्केटमध्ये, सामाजिक रंगमंच उदाहरणार्थ सांगतो। आता त्यावेळी एक 2-3 वर्षापूर्वी काही नाटकं फार पॉप्युलर झाली होती, ती घेऊन आम्ही एक कार्ड बनवलं, तू फुलराणी, ती फुलराणीवरून तू फुलराणी, 4 चौघींपेक्षा वेगळी आहेस म्हणून सांगतो, माझ्या प्रेमाचा प्रस्ताव यदा कदाचित तुला पसंत पडला तर जाऊ बाई जोरात। तर हे असे छोटे एकदम 4 शब्दातलं तुम्हाला कार्ड सांगतो। इलू,
साखर खूप गोड असते हम्म. पण तुझ्या गालाची चव नाही तिला. हम्म. तर कॉलेज तरुणीमध्ये ही कार्ड, कॉलेज तरुणीच कशाला, म्हणजे मॅच्युअर्ड लव्ह सुद्धा त्या जे लोकांचं आपल्याला सुद्धा कॉलेज तरुणीचा किंवा तरुण समजतात. वाटतं. मी तर असं म्हणतो की माणूस जन्मभर तरुण असतो, हम्म. त्याने मानलं तसं मनाने ते असला पाहिजे. ते सुरुवातीला कसं होतं की माझ्या मनात एवढ्या वर्षांची ऊर्जा दडलेली होती, त्यामुळे लिहायला सोपं जायचं. हम्म. आता माझा एक कवी मित्र आहे किशोर कदम, तो म्हणतो कालच्या सारखे आज झाले, पाखरांसारखे शब्द आले. हम्म. तर आता एवढं ते सोपं बनलंय माझ्यासाठी की अक्षरशः पाखरांसारखे शब्द येऊन माझ्या टिपेवरती बसतात. हम्म. काहीच कठीण वाटत नाही. हम्म. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, ह्या तुम्ही लेखन करता त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला स्वतःला ह्यातलं प्रिय असलेले हे काय, म्हणजे प्रक्रियेमध्ये कोणतं सर्वात जास्त आवडतं, म्हणजे कोणत्या नात्यावर लिहायला तुम्हाला पुन्हा 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 लिहिताना खूप मजा येते? या प्रश्नाच्या उत्तरात देण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. मला कोणत्या नात्यावर लिहायला आवडतात? प्रांजळपणे सांगायचं तर मला प्रेमावरती लिहायला आवडतं. मला हे अपेक्षित होतं, हा म्हणजे मी असंच सांगितलं असतं जर मी लिहित असतो. नाही, कारण माझ्या लिखाणाचा प्रेम हाच गाभा आहे. मी प्रेमाची कविता तुम्हाला सांगितली तर चालेल? हो, अगदी सांगा. कारण माझ्या जगण्याची एक फिलॉसॉफी आहे, माझ्या जगण्यामागे एक लॉजिक आहे. कसं ते सांगतो, कदाचित थोडा वेळ जाईल आपला, पण सांगतो की हे सगळं नश्वर आहे, आपल्या समोर आहे, आपण जे काही बोलतोय सगळं नश्वर आहे. जगात चिरंतन गोष्टी दोन, एक प्रेम आणि दुसरा मृत्यू. प्रेम आणि मृत्यूची मी सांगड घातलेली बघून कदाचित तुम्हाला अचंबा वाटेल, पण कसं ते सांगतो. आपण सारेच जण एक दिवस मरणार आहोत, मी मरणार आहे. त्यातच तर ह्याचं गुपित दडलंय. मी मरणार आहे म्हणून मी माझ्या आयुष्यावर प्रेम करतो. समोर आलेला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती मी अनुभवतो. मी आयुष्यातला प्रत्येक क्षण अनुभवतो, एन्जॉय करतो. आणि ही मी कविता जी तुम्हाला सांगत होतो ती अशी आहे की मी गेल्यावर मागे उरतील माझ्या आठवणी, मी गेल्यावर तुला समजतील माझी व्याकुळ गाणी.